पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी। आरोग्य विभागाच्या समितीकडून रुग्णालयाची चौकशी सुरू झाली आहे। 5 सदस्यीय समितीकडून ही चौकशी सुरू आहे। अधिक माहितीसाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, काय माहिती या संदर्भात? निखिला, राज्याचे आरोग्य उपसंचालक राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती जी आहे ती सकाळी 10 वाजल्यापासून मंगेशकर रुग्णालयाची चौकशी जी आहे ती करते आणि या समितीकडून सुश्रुत गैरसाज असतील, त्याचबरोबर ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्या दिवशी सेवेवर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी जी आहे त्या समितीकडून करण्यात आलेली आहे। मंगेशकर रुग्णालयाच्या मॅनेजमेंटची सुद्धा चौकशी जी आहे ते सकाळपासून ही 5 सदस्यीय समिती जी आहे ती करते आणि आज संध्याकाळपर्यंत हा अहवाल तयार करून अहवाल जो आहे तो राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे सादर केला जाईल। स्वतः राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी या संदर्भातली समिती आहे ती गठीत केलेली होती। राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 आणखी सदस्य जे आहेत ते सकाळपासून काम करत आहेत। मात्र जरी खरं तर मंगेशकर रुग्णालयानं खुलासा जरी केलेला असला तरी सुद्धा राज्याच्या आरोग्य विभागाची जी समिती आहे त्या समितीचा अहवाल नक्की काय येतो खरं ते पण महत्त्वाचं असणार आहे। जर कदाचित त्या दिवशी मंगेशकर रुग्णालयामधल्या कर्मचाऱ्यांकडून अथवा डॉक्टरांकडून त्रुटी आढळल्या असतील तर मग मात्र 2 दिवसामध्ये मंगेशकर रुग्णालयावरती सुद्धा राज्याच्या आरोग्य विभागाकडून कारवाई जी आहे ती केली जाऊ शकते। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच हा राज्य शासनाला अहवाल जो आहे तो या समितीमार्फत दिला जाणार आहे। 5 सदस्यांची सकाळपासून या संपूर्ण रुग्णालयाची चौकशी जी आहे ती करते। या खरं तर चौकशी दरम्यान रुग्णालयानं खुलासा करताना आमच्याकडून कोणत्याही पद्धतीची टाळाटाळ जी आहे ती करण्यात आली नाही अशा पद्धतीचा खरं तर जो आहे उल्लेख केलेला होता। मात्र राज्याच्या आरोग्य समितीकडून नक्की काय अहवाल दिला जातो हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। स्वतः या प्रकरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, आरोग्य मंत्री जे आहेत त्यांनी स्वतः या संबंधित चौकशी जी आहे ती करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि सकाळी 10 वाजल्यापासून या मंगेशकर रुग्णालयाच्या मॅनेजमेंटची चौकशी जी आहे स्वतः राज्याचे आरोग्य उपसंचालक करत आहेत। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत हा राज्याच्या आरोग्य विभागाला नक्की अहवाल काय जातो हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कदाचित जर त्रुटी आढळल्या तर मग मात्र मंगेशकर रुग्णालयावरती राज्याच्या आरोग्य विभागाकडून कारवाई जी आहे ती केली जाईल। निखिला, धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। तर समिती आज रात्री सरकारला या संदर्भातला अहवाल देणार आहे।